लाडक्या बहिणींचे लाड आता बंद होणार। अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जिल्ह्यानुसार अपात्र महिलांची यादी सुद्धा आता समोर आली आहे। राज्यातल्या लाडक्या बहिणी याविषयी संताप व्यक्त करत आहे। ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का, असा सवाल सरकारला विचारत आहेत। तर आता कोणत्या कारणाने, कोणत्या निकषात न बसल्याने राज्यातल्या लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत व कोणत्या जिल्ह्यातल्या किती लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहे, याविषयी सविस्तर समोर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी प्रत्येक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे आणि छोटासा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात मला नक्की कमेंट करून कळवा। तर आता सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यात किती महिला अपात्र झाल्या याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला एका जिल्ह्यात जर अपात्र झाल्या असेल तर त्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक महिला 27,000 महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आल्या आहे। तर या महिलांचं अपात्र होण्याचं खरं कारण काय आहे हे समोर आपण पाहून घेणार आहोत। तर ज्या महिलांच्या नावे स्वतःचं घर असेल तर अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आला आहे। ज्या महिला शेतकरी असतील अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आला आहे। ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। ज्या महिला दुकान चालवत असतील तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आला आहे। ज्या महिलांच्या नावे 2 व्हीलर असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। किंवा ज्या महिला सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करत असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर ज्या महिलांचं वय आता 65 वर्ष झाले असेल, अर्ज करते वेळेस ज्या महिलांचं वय 64 वर्ष असेल आणि आता त्या महिलांचं वय 65 वर्ष झाले असेल अशा बऱ्याच महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे। तर आतापर्यंत अशा एकूण मिळून 27,000 लाडक्या बहिणी फक्त एका यवतमाळ जिल्ह्यातून वगळण्यात आलेलं आहे, अशी माहिती एका न्यूज चॅनलने दिलेली आहे। तर वरील निकषात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही सुद्धा पात्र आहात, नाहीतर तुम्ही सुद्धा अपात्र झाले आहात। तुम्हाला सुद्धा या योजनेचा या एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही। सरकार खूप बारकाईने तपासणी करत आहेत निकषाची, त्यामुळे बऱ्याच महिला आता या योजनेतून अपात्र होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातून 27,000 महिला अपात्र झाल्या आहेत। ज्या महिलांना मागच्या महिन्याचे पैसे मिळाले होते त्यातीलही काही महिलांना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। त्यात काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या असेल, काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या असतील। ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये मिळत असेल तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये मिळणार आहे। आता तुमची 1,500 रुपयाची भरपाई करून देणार आहे सरकार। हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला बंद करावा लागेल। हे सर्वस्वी लाडक्या बहिणींवर अवलंबून आहे की तुम्हाला दोनपैकी कोणत्या एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर आता त्यानंतर सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती समोर येत आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 12,000 महिलांच्या नावे 4 चाकी वाहन असल्याने त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आला आहे। त्यासोबतच संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेणाऱ्या 28,000 महिला अपात्र झाल्या आहेत। तर काही महिला अशा आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत
अशा महिलांचा आकडा अजून समोर आलेला नाही, पण अशा बऱ्याच महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की आतापर्यंत 15 लाखापेक्षा अधिक महिला या योजनेतून निकषात न बसल्याने अपात्र करण्यात आलेले आहे। अर्ज करते वेळेस 2,40,00,000 एवढ्या महिलांचे अर्ज होते, तर आतापर्यंत पात्र महिलांची संख्या 1,40,00,000 एवढ्या महिलांना पात्र ठरवून मागच्या महिन्याचे पैसे दिले होते। काही महिलांचे अर्जाचे निकष तपासणी अजून सुरूच आहे। ज्या महिलांचे निकष तपासणी झाली असेल, ज्या महिलांच्या निकषाची तपासणी झाली असेल आणि त्या जर पूर्णपणे त्या योजनेच्या लाभार्थी म्हणून असतील, तर अशा महिलांना मागच्या महिन्याचे पैसे जर मिळाले नसेल तर मागच्या महिन्याचे पैसे आणि या महिन्याचे पैसे असे 2 महिन्याचे त्यांना 3,000 मिळतील। पण ज्या महिलांना मागच्या महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले असतील आणि या महिन्यात जर त्यांचे निकष तपासले गेले असतील, त्यांना यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना निवडणुकीपुरतीच होती की काय असा सवाल सुद्धा विरोधक विचारत आहे। त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेत पात्र असतील अशा महिलांना आता प्रत्येक वर्षी बँकेत जाऊन जून जुलै या 2 महिन्याच्या दरम्यान EKYC करणे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच याच महिन्यात तुम्हाला जिवंत असल्याचा दाखला बँकेत नेऊन द्यायचा आहे, म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन देणे सक्तीचे केले आहे। त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेत काहीतरी सुधारणा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं। तर या लाडकी बहीण योजनेत नवीन काय बदल होतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण सरकार काहीतरी नवीन निकष लावण्याच्या तयारीत आहे। त्यापैकी एक नवीन निकष तुम्हाला पाहायला मिळू शकते की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा महिलांना 2 पेक्षा जास्त अपत्य जर असेल तर अशा महिलांना या योजनेतून अपात्र केलं जाऊ शकते। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं आहे की ही योजना कुणीही बंद करू शकत नाही। ही योजना आम्ही गरजू महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना चालू केली होती आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे तोपर्यंत ही योजना कुणीही बंद करू शकत नाही। पण ज्या महिला या योजनेत बसत नसतील किंवा ज्या महिला चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना आम्ही या योजनेचा लाभ होऊ देणार नाही। तर निकषाची तपासणी जोरदार सुरू असल्याने लाडक्या बहिणींचे लाड आता कमी होत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत। तर आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती मी नेहमीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।